स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल, स्कॉलरशिप असेल, NTS असेल, NMMS असेल किंवा MTS असेल किंवा अजून काही इतर स्पर्धा परीक्षा असतील, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये भूमिती नावाच्या या विषयात दिनदर्शिकाचा समावेश असतो. कॅलेंडरवर आधारित काही प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर आज आपण या ठिकाणी दिनदर्शिका हा भाग समजून घेणार आहोत. तर दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला काही माहिती असली पाहिजे. ती कोणती त्याची अगोदर थोडक्यात आपण माहिती मिळवून घेऊया. तर पहिला महत्वाचा मुद्दा, दिनदर्शिकेसाठी आपल्याला 2 प्रकारचे वर्ष असतात हे माहीत असलं पाहिजे. एक साधे वर्ष आणि एक लीप वर्ष. साधं वर्ष घेतलं, सामान्य वर्ष म्हणून आपण त्याला, जनरल इयर. तर ह्या वर्षात 365 दिवस असतात. सामान्य वर्षाची किंवा साध्या वर्षाची सुरुवात साधं म्हणजे सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते शेवट त्याच वाराने होतो. एकदम साधा आणि सिंपल मुद्दा आहे बघा. आपण नेहमी आपल्या घरात कॅलेंडर वापरतो, पण कधी असं आपण निरीक्षण केलं नसेल की 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला सुद्धा असतो, जर ते वर्ष साधं वर्ष असेल तर. साधं वर्ष असेल तर पहिला दिवस आणि शेवटचा दिवस एकाच वारी येतो. त्यानंतर लीप वर्ष. (366 दिवसांचं असतं. एक वर्ष सामान्य वर्षापेक्षा जास्तीचा असतो, एक दिवस सामान्य वर्षापेक्षा जास्तीचा असतो. मग ह्या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते शेवट त्याच्या पुढील वाराने होते. म्हणजे लीप वर्षाच्या 1 जानेवारीला समजा सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार असेल. हे 2 मुद्दे आपल्याला कुठेतरी वार शोधण्यासाठी खूप महत्वाचे. सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने शेवट होतो. तर लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते शेवट त्याच्या पुढील वाराने होते. आता ह्या वर्षाचा वार तुम्हाला दिला असेल, पुढच्या वर्षाचा वार शोधायचा असेल, ते सामान्य वर्ष असेल, साधं वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरक, म्हणजे दर वर्षाला 1 दिवस आपण पुढे सरकतो. फक्त लीप वर्ष असेल तर अजून 1 दिवस पुढे सरकावं लागतं. म्हणजे सामान्य वर्षाला 1 दिवस पुढे सरकावं लागतं, तर लीप वर्षाला 2 दिवस पुढे सरकावं लागतं. तर हे 2 मुद्दे महत्वाचे आहेत. लीप वर्षाची सुरुवात सोमवारी होत असेल तर शेवट मंगळवारी होतो. म्हणजे त्याच्यानंतर येणारं वर्ष 2 दिवस पुढे सरकतं. म्हणजे सोमवारच्या ऐवजी पुढील वर्ष मंगळवारी न होता बुधवारी सुरू होईल. या ठिकाणी साध्या वर्षात जर सुरुवात सोमवारी झाली या वर्षाची तर त्याच्या पुढील वर्ष मात्र मंगळवारी सुरू होतं. म्हणजे 1 वर्ष पुढे सरकतं. त्यानंतर लीप वर्ष ओळखायचं कसं?
ज्या वर्षातील एकक व दशक स्थानचा अंक मिळून ज्या वर्षातील एकक व दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असते. त्या वर्षाला आपण लीप वर्ष असे म्हणतो. आणि इतर जे वर्ष असतात की ज्या संख्येतील एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात नसेल तर ते लीप वर्ष नसतं. आज आपण ज्या वर्षात जगतोय 2020 यातील एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या 20 आहे. 20ला 4 ने पूर्ण भाग जातो म्हणून त्या संख्येला ह्या वर्षीला आपण लीप वर्ष म्हणतो. मग आता या ठिकाणी हे काही ठराविक असे मुद्दे आपण लक्षात ठेवल्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा की कॅलेंडर मध्ये प्रत्येक वार प्रत्येक वार 7 दिवसांनी पुन्हा येतो. म्हणजे 2 वारांमध्ये या आठवड्यापासून त्या आठवड्यापर्यंतच्या 2 वारांमध्ये 7 दिवसांचा फरक असतो. हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर कोणता महिना 30चा असतो, कोणता महिना 31 दिवसांचा असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नेहमीप्रमाणे जानेवारी 31 दिवसांचा, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा, मार्च 31, एप्रिल 30, मे परत 31, जून 30, जुलै आणि ऑगस्ट 2 महिने 31 दिवसांचे असतात लघुपाठ येणारे. सप्टेंबर 30 दिवसांचा, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31 दिवसांचा. हे काही ठराविक मुद्दे जर आपल्याकडे असतील तर दिनदर्शिकेवरील उदाहरण आपण सहजपणे सोडवू शकतो. चला तर मग काही नमुना दाखल काही उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करू. प्रश्न पहिला, 2008चा शिक्षक दिवस मंगळवारी असल्यास या वर्षाचा शिक्षक दिवस मंगळवारी येतो तर त्याच वर्षी येणारी गांधी जयंती कोणत्या वारास असेल. आता या ठिकाणी आपल्याला 2 महत्वाचे दिवस शोधून काढायचे. यासाठी आपल्याला दिन विशेष माहित असला पाहिजे. 5 सप्टेंबर कधी येतो, आपला शिक्षक दिवस कधी येतो तर 5 सप्टेंबरला. त्या दिवशी आहे तुमचा मंगळवार. तर गांधी जयंती तुमची असते 2 ऑक्टोबरला. आणि या दिवशी नेमका कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर आपल्याला काय करायचं, कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सप्टेंबर महिन्याचे किती दिवस असतात, ऑक्टोबर महिन्याचे किती दिवस आहेत यांचा हिशोब त्या ठिकाणी करावा लागेल. तर आता सप्टेंबरचे दिवस आपण घेऊया. सप्टेंबर हा 30 दिवसांचा महिना आहे. याच्यातून आपल्याकडे किती घेतले आपण 5, उरले किती 25. त्यानंतर ऑक्टोबरचे आपण घेतले वजा
वजा आपण 5 केले म्हणजे 25 दिवस त्या ठिकाणी आले. ऑक्टोबरचे आहे तुमचे 2 दिवस, एकूण झाले 27 दिवस आपल्याला पुढे सरकायचे आहे. मग 27 दिवस पुढे जाऊन भविष्यातला वार आपल्याला शोधून काढायचा आहे. मग 27 दिवस पुढे मोजत बसण्यापेक्षा आपण काय करायचं, प्रत्येक वार 7 दिवसांनी पुन्हा रिपीट होतो, म्हणून या 27 ला 7 ने भागायचं. सहा दिवस उरतात. 6 दिवस पुढचा वार आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच 1 दिवस अगोदरचा वार घ्यायचा आहे. दोन्ही पद्धतीने आपण घेऊ शकतो. 6 दिवस पुढे सरकायचं म्हणजे मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजेच अगोदरचा दिवस म्हणजेच गांधी जयंती त्या ठिकाणी काय वारला असेल, या ठिकाणी असेल तुमचा सोमवार. दुसरं उदाहरण घेऊया. दहा जानेवारी 2005 ला गुरुवार होता, तर 15 मार्च 2005 ला गुरुवार होता, तर 15 मार्च 2005 ला नेमका कोणता वार असेल. तर आपल्याला या ठिकाणी आता तारखा दिलेल्या आहेत. मागील उदाहरणाप्रमाणे या ठिकाणी उदाहरण नाही, मागील उदाहरणात फक्त दिवस दिले होते, आपल्याला तारखा आपल्याला माहित असल्या पाहिजे होत्या. इथं आपल्याला तारखा दिलेल्या आहेत, वार शोधून काढायचे आहेत आपल्याला. पहिला वार आपल्याला दिलाय 2005 चा 10 जानेवारीचा, तो आहे गुरुवार. मध्ये फेब्रुवारी येतोय आणि नंतर मार्च कडे आपण जातोय. 3 महिन्यांचा हिशोब आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला आपण घेऊया जानेवारी, असतो 31 दिवसांचा, त्याच्यातून गेले 10 दिवस, उरले तुमचे 21 दिवस. आता फेब्रुवारी महिन्याचे दिवस आपल्याला घ्यायचे. फेब्रुवारी महिना या ठिकाणी 2005 वर्ष आहे. 05 याला 4 ने भाग जात नाही, म्हणजे लीप वर्ष नाही, म्हणजे सामान्य वर्ष आहे, म्हणून याचे आहे तुमचे 28 दिवस. आणि मार्च महिन्याचे तुमचे दिवस तुम्ही घेतले 15. या सगळ्या दिवसांची आपल्याला बेरीज करायची. 8 आणि 5 13 आणि 1 14, चला 1 2 आणि 2 4 आणि 2 6, 64 दिवस आपल्याला पुढे सरकायचं आहे कॅलेंडर मध्ये. मग 64 दिवस पुढे न सरकता या 64 ला आपण 7 ने भागूया. 7 9 63, उरला 1 दिवस फक्त आपल्याला पुढे जायचंय, म्हणजे 15 मार्चला गुरुवार नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे शुक्रवार त्या ठिकाणी असेल. प्रश्न तिसरा बघा. अमोलचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी 2000 ला सोमवार होता, तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी असेल. 27 फेब्रुवारी 2000 ला सोमवार होता, तर आपल्याला त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी असेल ते शोधायचे. तर या ठिकाणी एकूण वर्षांमध्ये कितीचा फरक आहे ते शोधून काढू. 2012 वजा 2000 म्हणजे 12 वर्ष त्या ठिकाणी फरक आहे. आता या 2000 पासून 2012 पर्यंत लीप वर्ष किती ते मोजून घेऊया. पहिलं लीप वर्ष 2000, कारण त्याचा वाढदिवस, त्याचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात येतोय. त्यानंतर 29 तारीखचा त्या ठिकाणी उदय होणार आहे, म्हणून 2000 पण आपल्याला मोजावं लागेल. त्यानंतर 2004
आणि 2008 असे एकूण 3 लीप वर्ष येत आहेत. 2012 आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार नाही, कारण त्याचा वाढदिवस हा फेब्रुवारी महिन्यात येऊन जातो. जर त्याचा वाढदिवस मार्च एप्रिल पुढील महिन्यात राहिला असता तर आपल्याला 2012 सुद्धा त्या ठिकाणी मोजावं लागलं असतं. मग एकूण 12 आणि 3 15 दिवस आपल्याला पुढे सरकायचे. म्हणजे त्याचा 12वा वाढदिवस हा 15 दिवस पुढे असेल. मग 15 दिवस पुढे जाण्यासाठी आपण 15 दिवस मोजत न बसता या 15ला 7 ने भागूया. उरला 1 दिवस फक्त, म्हणजे 1 दिवसानंतर त्याचा वाढदिवस असेल. म्हणजे सोमवारच्या ऐवजी त्याचा वाढदिवस मंगळवारी असेल, म्हणजे 12वा वाढदिवस. मंगळवारी असेल. त्यानंतर प्रश्न 4 आपण लिहूया. 22 जानेवारी 2001 ला 22 जानेवारी 2001 ला गुरुवार होता. तर 22 जानेवारी 2001 ला जर गुरुवार होता तर 22 जानेवारी 2009 ला कोणता वार असेल? तर एकूण वर्षांमध्ये फरक किती तो पहिल्यांदा शोधून घेऊया. 2009 वजा 2001 8 वर्ष. या 8 वर्षांमध्ये लीप वर्ष किती येतात ते बघूया. 2004 आणि 2008 एकूण 2 वर्ष येत आहेत. 2001 नंतर 2004 आणि 2008 हे 2 लीप वर्ष येत आहेत. म्हणजे 8 आणि 2 10 दिवस. आपल्याला पुढे सरकायचं आहे. 10 दिवस पुढे न सरकता आपण 10 ला 7 ने भागूया. म्हणजे 3 दिवस पुढे आपल्याला जायचे. म्हणजे याचा अर्थ असा 22 जानेवारी 2009 ला गुरुवार नंतर 3 दिवस पुढे, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार असेल. अशा पद्धतीने आपण दिनदर्शिकेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडवू शकतो. फक्त आपल्याकडे काय असलं पाहिजे, सामान्य वर्ष कोणाला म्हणतात, लीप वर्ष कोणाला म्हणतात, सामान्य वर्षाची सुरुवात आणि शेवट, लीप वर्षाची सुरुवात आणि शेवट, प्रत्येक वार 7 दिवसांनी येतो, आणि लीप वर्ष कोणाला म्हणतात ते माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये किती किती दिवस असतात याची माहिती असली पाहिजे. त्यानंतर आपण भागाकार करून त्या ठिकाणी वार शोधू शकतो. हे आपण सर्व वार पुढच्या बाजूला येणारे म्हणजे भविष्यातील वार त्या ठिकाणी शोधले. पुढील भागात आपण भूतकाळात जाऊन मागील वर्षांचे वार कसे शोधायचे याचा अभ्यास करणार.